नमस्कार. सेमिस्टर तर संपलं, पण आता वायवा म्हणजेच ओरलचं टेन्शन आलंय का? बऱ्याच विद्यार्थ्यांना ओरलची भीती वाटते. एक्झामिनर काय विचारेल, मला उत्तर देता येईल का, असे प्रश्न पडतात. पण काळजी करू नका. आज आपण डिजिटल टेक्निक म्हणजेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची छान तयारी करून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकाल. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. मला 6 पेक्षा जास्त वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः अनेक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या ओरल घेतलेत. त्यामुळे एक्झामिनरला तुमच्याकडून नक्की काय अपेक्षित असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. चला, आज आपण तसेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची परफेक्ट उत्तरं कशी द्यायची हे बघूया. सर्वात आधी एक्झामिनर तुम्हाला बेसिक गोष्टी विचारणार. प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये तुम्हाला शक्यतोवर तुमच्या रिलेटेड प्रॅक्टिकलचे क्वेश्चन विचारले जातात. साधारण कॉमन क्वेश्चन आपण आज कव्हर करूया. लॉजिक गेट म्हणजे काय? लॉजिक गेट हा एक डिजिटल सर्किटचा एकदम बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. तो एक किंवा जास्त बायनरी इनपुट घेतो आणि स्पेसिफिक लॉजिक प्रमाणे एक सिंगल आउटपुट देतो. पुढचा प्रश्न, बेसिक लॉजिक गेट्स कोणते आहेत? 3 बेसिक लॉजिक गेट्स आहेत: अँड, ऑर आणि नॉट गेट. तुम्हाला या प्रत्येक गेटचा ट्रूथ टेबल आणि सिम्बॉल पण विचारू शकतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते. अँडचा ट्रूथ टेबल 1 and 1 is 1, अदर्स आर 0. आणि ऑरचा ट्रूथ टेबल 0 and 0 is 0, अदर्स आर 1. आणि नॉट गेट फक्त टॉगल करतो, 0 ला 1 आणि 1 ला 0. पुढचा प्रश्न येतो, युनिव्हर्सल गेट्स कोणते आहेत आणि त्यांना युनिव्हर्सल गेटच का म्हणतात? नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे 2 युनिव्हर्सल गेट आहेत. यांना युनिव्हर्सल म्हणायचं कारण असं की आपण फक्त नॅन्ड गेटचा वापर करून अँड, ऑर आणि नॉट म्हणजेच बेसिक गेट बनवू शकतो. तसंच आपण फक्त नॉर वापरून सुद्धा कोणतंही बेसिक गेट बनवू शकतो, म्हणून ते युनिव्हर्सल आहेत. पुढे बुलियन अल्जेब्रा सुरू होतो. बुलियन अल्जेब्रा मधले काही प्रश्न बघूया. बुलियन अल्जेब्रा म्हणजे काय? बुलियन अल्जेब्रा हे एक प्रकारचं मॅथमॅटिक्स आहे, जे आपण डिजिटल सर्किट ॲनालाइज आणि सिम्प्लिफाय करण्यासाठी वापरतो. यात व्हेरिएबल्सच्या फक्त 2च किमती म्हणजे ट्रू ऑर फॉल्स, 0 ऑर 1 असतं. याच्या पुढचा प्रश्न एक्सटर्नलचा सगळ्यात आवडीचा आहे. डिमॉर्गन्स थेरम सांगा आणि थोडंसं एक्सप्लेन करा. डिमॉर्गन्स थेरम 2 प्रकारचा असतो. a + b बार इज इक्वल्स टू a बार डॉट b आणि a डॉट b होल बार इज इक्वल्स टू a बार प्लस b बार. डिमॉर्गन्स थेरम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते. ब्रेक द लाईन, चेंज द साइन. बस इतकंच. म्हणजे जेव्हा तुम्ही a + b होल बार घेता तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तुमची लाईन ब्रेक करायची आहे म्हणजे बार ब्रेक करायचा आहे आणि साइन चेंज करायची आहे. म्हणजेच a + b होल बार इज इक्वल्स टू a बार डॉट b बार. आपण साइन चेंज केलं. सेम सेकंड थेरम मध्ये a डॉट b होल बार इज इक्वल्स टू a बार साइन चेंज प्लस b बार. पुढचा प्रश्न आहे के मॅप. के मॅप कशासाठी वापरतात? के मॅप ही पण एक ग्राफिकल पद्धत आहे जी आपल्याला मोठमोठे बुलियन एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी मदत करते. यामुळे आपल्याला सर्किट बनवायला कमी गेट्स लागतात. यात 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल आणि 4 व्हेरिएबल के मॅप असतो. आज आता ते सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. जर तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर कमेंट करा के मॅप. यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया. पण तुम्हाला एक्सटर्नल तिथंच 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल आणि 4 व्हेरिएबल के मॅप काढायला लावू शकतात. त्यामुळे तशी तयारी ठेवावी. पुढचा प्रश्न येतो, SOP आणि POS या 2 फॉर्म मध्ये काय फरक आहे? ऑफ प्रोडक्ट, यात आपण अँड टर्म्सची ॲडिशन करतो. उदाहरणार्थ y इज इक्वल्स टू a डॉट b प्लस a बार डॉट c. POS म्हणजे प्रोडक्ट ऑफ सम, यात आपण ऑर टर्म्सचा मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजेच a + b डॉट a बार प्लस c.
या पुढचा प्रश्न नेहमी विचारला जातो. कॉम्बिनेशनल सर्किट आणि सिक्वेन्शियल सर्किट यामध्ये काय फरक आहे? हा खूप महत्वाचा फरक आहे. कॉम्बिनेशनल सर्किट या सर्किटचा आउटपुट फक्त त्याच्या सध्याच्या म्हणजेच करंट इनपुटवर अवलंबून असतो. याला मेमरी नसते. उदाहरणार्थ ॲडर, मल्टिप्लेक्सर. सिक्वेन्शियल सर्किटचा आउटपुट हा त्याच्या करंट इनपुटवर आणि सर्किटच्या आधीच्या स्टेटवर म्हणजेच प्रिव्हियस आउटपुटवर डिपेंड असतो. म्हणजेच याला मेमरी असते. उदाहरणार्थ फ्लिप फ्लॉप किंवा काउंटर. नेक्स्ट क्वेश्चन येतो, हाफ ॲडर आणि फुल ॲडर म्हणजे काय? हे दोन्ही ॲडिशन करणारे सर्किट आहेत. हाफ ॲडर हा फक्त 2 सिग्नल बिट्स ॲड करतो आणि 2 आउटपुट देतो, सम आणि कॅरी. फुल ॲडर मात्र 3 बिट ॲड करतो, 2 इनपुट आणि 1 मागचा कॅरी इन आणि 2 आउटपुट देतो, सम आणि कॅरी आउट. मल्टिपल बिट्स ॲड करण्यासाठी जसे 4 बिट नंबर आपल्याला फुल ॲडर वापरावे लागतात, कारण त्याच्यात आधीचा कॅरी कन्सिडर करायचा असतो. पुढचा प्रश्न येतो मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर विषयी. हे दोन्ही डेटा सिलेक्ट करणारे सर्किट्स आहेत, पण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मल्टिप्लेक्सर याला डेटा सिलेक्टर म्हणतात. याला खूप सारे इनपुट्स देऊ शकतो आपण, पण हा एकच आउटपुट देतो. सिलेक्ट लाईनचा वापर करून तो कोणता इनपुट आउटपुटला पाठवायचा हे ठरवतो. डीमल्टिप्लेक्सर याला डेटा डिस्ट्रीब्युटर म्हणू शकता. हा मक्सच्या उलटा असतो. याला एकच इनपुट आपण देतो, पण तो खूप सारे आउटपुट देतो. सिलेक्ट लाईनचा वापर करून तो ठरवतो की एक इनपुट कोणत्या आउटपुट लाईनवर पाठवायचं. पुढचा टॉपिक येतो लॅच आणि फ्लिप फ्लॉपचा. लॅच आणि फ्लिप फ्लॉप मध्ये काय फरक आहे? दोन्ही 1 बिट मेमरी एलिमेंट्स आहेत, पण त्यांचं ट्रिगरिंग वेगळं असतं. लॅच हा लेव्हल ट्रिगर असतो, म्हणजे जेव्हा क्लॉक सिग्नल हाय किंवा लो असतो तेव्हा इनपुट बदललं की आउटपुट बदलतं. पण फ्लिप फ्लॉप हा एज ट्रिगर्ड आहे, म्हणजे त्याचा आउटपुट फक्त क्लॉकच्या रायझिंग एज म्हणजे 0 वरून 1 होताना किंवा फॉलिंग एज 1 वरून 0 होताना या 2च वेळेस चेंज होतो. म्हणून फ्लिप फ्लॉप जास्त रिलायबल असतात. आता फ्लिप फ्लॉपचा विषय निघालाच आहे, तर JK फ्लिप फ्लॉप आणि SR फ्लिप फ्लॉप विषयी क्वेश्चन घेऊया. JK फ्लिप फ्लॉप हा SR पेक्षा चांगला कसा? JK फ्लिप फ्लॉप हा SR चा ड्रॉबॅक दूर करतो. JK फ्लिप फ्लॉप मध्ये ज्या वेळेस J आणि K दोन्ही इनपुट 1 असतात तेव्हा तो इनव्हॅलिड स्टेट मध्ये न जाता टॉगल करतो. म्हणजे त्याचा आउटपुट आधी 0 असेल तर 1 होतो आणि 1 असेल तर 0 होतो. पुढचा प्रश्न, काउंटर म्हणजे काय आणि सिंक्रोनस काउंटर आणि असिंक्रोनस काउंटर यामध्ये काय फरक आहे? काउंटर हा एक सिक्वेन्शियल सर्किट आहे जो क्लॉक पल्सला काउंट करतो. असिंक्रोनस काउंटर म्हणजे रिपल काउंटर, यात सगळ्या फ्लिप फ्लॉपना एकच क्लॉक सिग्नल दिलेला नसतो. पहिल्या फ्लिप फ्लॉपचा आउटपुट हा दुसऱ्या फ्लिप फ्लॉपसाठी क्लॉक म्हणून काम करतो. हा बनवायला सोपा असतो पण स्लो असतो. सिंक्रोनस काउंटर यात सगळ्या फ्लिप फ्लॉपला एकच कॉमन क्लॉक दिलेला असतो, ज्यामुळे सगळे एकाच वेळी चेंज होतात. हा डिझाईन करायला थोडा कॉम्प्लेक्स असतो, पण असिंक्रोनस पेक्षा फास्ट असतो. पुढचा खूप महत्वाचा प्रश्न, शिफ्ट रेजिस्टर कशासाठी वापरतात? शिफ्ट रेजिस्टर हा फ्लिप फ्लॉपचा एक ग्रुप असतो जो डेटा स्टोअर करण्यासाठी आणि डेटा शिफ्ट करण्यासाठी वापरला जातो. याचा उपयोग डेटा कन्व्हर्जनसाठी होतो, जसं सिरियल टू पॅरलल आउटपुट, पॅरलल टू सिरियल आउटपुट. इथे मी तुम्हाला महत्वाचे क्वेश्चन काढून दिले, पण एक महत्वाची गोष्ट, या प्रश्नांव्यतिरिक्त तुम्हाला नंबरिंग सिस्टीम यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात, म्हणजे बायनरी, डेसिमल, हेक्साडेसिमल कन्व्हर्जन. पण ते शक्यतोवर प्रॅक्टिकल्स मध्ये नसल्यामुळे मी आज कव्हर केलं नाही. पण जर तुम्हाला थेरी परीक्षेच्या आधी फुल सिलेबसची रिव्हिजन हवी असेल तर आपण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही सांगितलं रिव्हिजन
तर आपण रिव्हिजनचा व्हिडिओ सुद्धा नक्की बनवू. तोपर्यंत अभ्यास करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला नक्की पाठवा. ओरल छान द्या. ऑल द बेस्ट.